आम्ही आता करंजीमध्ये आलो. करंजीमध्ये जर आपण पाहिलं तर इतकी व्यवस्था खराब झाली आणि मोठ्या स्वरूपात आपण पाहिलं की सकाळीपासूनच गावातले नागरिक जसे रात्रीच्या 1 वाजल्यापासूनच झोपेतून उठले आणि त्यानंतर आतापर्यंत आपण पाहतो की एवढा मुसळधार पाऊस झाला आहे. मोठ्या स्वरूपात नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे. बरेच लोकांचे गाई मासे संत्रा असतात पीक बरेच जणांचे वाहून गेले, काहींचे वावरं वाहून गेले, 4 व्हीलर 2 व्हीलर जनावरांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जनावर पण बरेचसे वाहून गेले, कांदे वाहून गेले. म्हणजे मोठ्या स्वरूपात आज करंजी गावामध्ये आणि इथल्या आसपासचे काही जवळचे गाव आहेत यामध्ये मोठी हानी आणि नुकसान झालेलं आहे. तर निश्चित आम्ही आता बऱ्याच वेळची गावामध्ये आलो बरीच या ठिकाणी पाहणी केली आहे. पण एवढं मात्र देवाच्या कृपेने चांगलं आहे की एकही मनुष्याला हानी नाही झाली, एकही माणसाला कुठल्या प्रकारचा म्हणजे माणसाला तकलीफ नाही झाली. ही तरी मोठी परमेश्वराची कृपा झाली. पण निश्चित आज अवस्था इतकी वाईट आहे. आम्ही फिरतोय आता परिस्थिती अशी आहे की सगळं वातावरण शांत झालं पाहिजे. आता पाऊस उघडलाय, हळूहळू आपण पाहतो की गावकऱ्यांनी मोठ्या स्वरूपात सहकार्य दाखवलं. अधिकारी लोकांनी पण चांगल्या प्रकारचे वेळोवेळी पोचले, चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं आणि आज अधिकारी आणि गावकऱ्यांमुळे खरं म्हणजे गाव आपलं हे चांगल्या पद्धतीने म्हणजे सुरक्षित झालं. तर निश्चित आज मी आदरणीय आमदार कळले साहेबांचं अधिकारी लोकांशी बोलणं झालं. आता मी स्वतःही अधिकारी लोकांशी चर्चा केली. आता हे सगळं वातावरण एकदा शांत झालं की अधिकारी लोकांना सूचना करून पंचनामे जसं करंजी गावाची सुरुवात जिथून होती तिथपासून तर करंजी गावचं जे शेवटचं टोक आहे तिथपर्यंत एकही शेतकरी असा सोडायचा नाही की त्याचं नुकसान झालंय आणि त्याला भरपाई नाही. प्रत्येक शेतकऱ्याचं ज्याचं नुकसान झालंय शेतीमध्ये असो किंवा वैयक्तिक ज्याला हानी झालेली आहे, काहींच्या 2 व्हीलर मोटरसायकल जेवढं आपल्याला पंचनामा करून सरकारकडून मदत मिळवून देता येईल तेवढी 100% आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्नच नाही तर ते मिळूनच घेऊन मदत अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्तानं देतो. आणि सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आता सकाळपासून बरेचसे व्हिडिओ करंजी गावाचे संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झालेत. आता करंजी गावाच्या वतीने एवढा सांगतो की एकही मनुष्याला हानी झाली नाही, सगळे सुखरूप आहेत आणि सगळ्यांनी आतापर्यंत सकाळपासून प्रशासनाने एक चांगलं काम केलंय की 15